साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्वामींच्या आजच्या लीलेचं नाव आहे स्नानची पळाले तीर्थातून। गुढ भाषा आहे, स्नानची पळाले तीर्थातून। श्री रामेश्वर जवळ कोटीकूप नावाचे एक तीर्थ आहे। त्या तीर्थात स्नान केल्याने पापक्षालन होते असा त्या तीर्थाचा महिमा। म्हणून तेथे येणाऱ्या भाविकांची स्नान करण्यासाठी गर्दी व्हायची। पण कोटीकूप तीर्थात स्नान करणे म्हणजे दिव्य होते। तेथील पुजारी मंडळी चांदीचे नाणे घेतल्याशिवाय कोणालाही स्नान करू देत नसत। श्री स्वामी महाराज त्या तीर्थावर स्नान करण्यास गेले असता पुजाऱ्यांनी त्यांच्याकडे चांदीच्या नाण्याची मागणी केली। तेव्हा श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी आहोत, आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसा अडका कुठून असणार। पण पुजारी ऐकेनात। ते म्हणाले, ज्याचे पाशी पैसा आहे त्यालाच येथे पुण्यस्नान घडते। जवळ पैसा नसेल तर विद्वत्ता आणि ब्रह्मज्ञान काय कामाचे। ते ऐकून श्रीनी त्यांच्या डोळ्यात अंजन घालायचे ठरवले। श्री स्वामी महाराज म्हणाले, तुमचे हे वागणे पाहून या तीर्थात स्नान करण्याजोगे काहीच राहिले नाही। येथील स्नानच पळून गेले, आता स्वस्थ बसा। असे सांगून समर्थ निघून गेले। तो काय चमत्कार झाला पहा। महाराज निघून जातात त्या तीर्थात किडे पडून दुर्गंधी सुटली। कोणीही यात्रेकरू स्नान करेना। त्यामुळे पुजाऱ्यांचे उत्पन्न बुडाले आणि ते सर्वजण हवालदिल झाले। मग त्या पुजाऱ्यांनी पाणी पूर्ववत होण्यासाठी पूजापाठ केले, नवस सायास केले, होम हवन केले, तांत्रिक मांत्रिक उपाय तोडगे केले, पण सारे व्यर्थ, कशाचा काही उपयोग होत नव्हता। तेव्हा आपण एका संन्याशाचा अपमान केला, त्यांना तीर्थस्नान करू दिले नाही, म्हणूनच हा अनर्थ झाला अशी त्यांची ठाम समजूत झाली। त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली। नंतर मग त्या पुजाऱ्यांनी संन्याशाचा शोध घेतला, परंतु श्री स्वामी महाराज त्यांना कुठेच दिसले नाहीत। पुढे ते ब्राह्मण पुजारी शृंगेरी येथील श्री शंकराचार्यांच्या मठात गेले। ते श्री शंकराचार्यांना शरण गेले, घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली व ते स्वामी कुठे सापडतील ते भेटण्यासाठी आम्ही कोणता उपाय करावा असे त्या ब्राह्मणांनी श्री शंकराचार्यांना विचारले। पुजाऱ्यांचे मनोगत जाणून शंकराचार्यांनी योग समाधी लावली व ते समर्थांचा शोध करू लागले। तो ते संन्यासी नसून दत्तावतार आहे तसे त्यांना दिसले। समाधी अवस्थेतून बाहेर येताच श्री शंकराचार्य त्या पुजाऱ्याला म्हणाले, तुम्ही ज्या संन्याशाचा अपमान केलात ते सामान्य वेशधारी संन्यासी नसून साक्षात देवादिदेव आहेत। ते जगाच्या उद्धारासाठी या कलियुगात अवतरले आहेत। पण माया मोह मद आणि अहंकार यामुळे तुम्ही इतके आंधळे झालात की लोकांशी चांगले वागण्याचे साध्य सौजन्यही तुमच्यावशी राहिले नाही। तुम्ही धनलोभाने देवाची पूजा करता, धनासाठी लोकांना छळता, अशी अजून किती दुष्कृत्ये करणार आहात। आजपासून हे सारे बंद करा, अन्यथा तुमची अधोगतीच होईल। यापुढे सर्वांचा सन्मान करा, सदाचाराने वागा, मृदू बोला, सन्मार्गाने धन मिळवा, त्यातच तुमचे कल्याण आहे। तुमच्या सौजन्ययुक्त वागण्याने ते दयाघन श्री स्वामी महाराज तुमच्यावर कृपा करतील। हे ऐकल्यावर त्या पुजाऱ्यांचे डोळे उघडले। त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला। शृंगेरीहून परत आल्यावर ते पुजारी रामेश्वराच्या दर्शनास गेले। तो काय आश्चर्य, लिंगस्थानी श्री स्वामी महाराज बसलेले दिसले। पुजाऱ्यांना पाहून श्री स्वामीस्कीपणाने म्हणाले, काय जगद्गुरूंना भेटून आलात। यावर पुजारी ब्राह्मण काय समजायचे ते समजले। ते अनन्य भावे स्वामींना शरण गेले आणि मनपूर्वक क्षमा मागू लागले। तेव्हा श्री स्वामी महाराज म्हणाले, यापुढे योगेश्वर जगद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागा म्हणजे तुमचे कल्याण होईल। तेव्हा त्या सर्वांनी श्रीला नमस्कार केला आणि कोटीकूप तीर्थ पूर्ववत करण्याची प्रार्थना केली। तेव्हा श्री समर्थांच्या कृपाप्रसादाने तीर्थांचे जल पूर्वीपेक्षाही अधिक स्वच्छ, सुगंधी, सुरुचिर, आरोग्यदायक व सुखवर्धक झाले। तेथे स्नान केल्याने यात्रेकरूंना समाधान मिळू लागले आणि पुजाऱ्यांना भरपूर धन मिळू लागले। याचा बोध आहे, शिकवण आहे। आजकाल आपण पाहतो की परमेश्वराचे दर्शन आपण विकत घेत असतो।
ज्याच्याकडे पैसा आहे त्याला स्पेशल दर्शन मिळते, ज्याच्याकडे पैसा नाही तो मात्र दर्शनासाठी रांगेत तासनतास तिष्ठत राहतो. एवढा वेळ रांगेत उभे राहून देहाला मनाला त्रास देऊन फक्त ओझरते दर्शन मिळते. पैशासाठी माणूस आज परमेश्वराचा भक्तीचा व्यापार करत आहे. परमेश्वर आहे तो प्रत्येक जीवात. सध्या त्या पुजाऱ्यांचे जसे श्री स्वामी महाराजांनी डोळे उघडले, आपल्या कृत्याचा पश्चाताप करायला लावला, तसे मात्र आता या कलियुगात होत नाही. माणुसकीचा ऱ्हास होत चालला आहे. सत्सद विवेकबुद्धी संपुष्टात आली आहे. लोभ मोह माया यांनी लोक वेडेपिसे झालेत. त्यांना केवळ फक्त स्वतःचाच विचार, फक्त स्वार्थ समजतो. परमेश्वराने त्यांना कळत नकळत कितीही शिक्षा दिली तरी त्यांच्यातील सैतान दूर होत नाही. खरे सांगायचे झाले तर कलीने त्यांच्यावर स्वामित्व मिळवले आहे आणि म्हणूनच गतजन्मीच्या पुण्याईने ईशसेवा करायला मिळत असूनही केवळ ही माणसे माया जमिण्यातच धन्यता मांडतात आणि वाईट कर्मबीज टाकतात. श्री स्वामी महाराजांनी पुजाऱ्यातले लोभ मोह अहंकार दूर करण्यासाठीच ही लीला केली. सर्वसामान्य माणूस आपल्यावर जेव्हा संकट येते, दुःख येते, तेव्हा काय करतो? उपास तपास करतो, नवस सायस करतो. त्यातून काही उतार पडला नाही तर तो ज्योतिष मांत्रिक तांत्रिक यांचे उंबरठे झिजवतो, उतारे करतो, बळी देतो. जेव्हा सारे उपाय करूनही गुण येत नाही तेव्हा त्याला कळते आपले काहीतरी कुठेतरी चुकले असणार. मग तो योगी ज्ञानी सद्गुरूंच्या दिशेने वळतो. पण इथे विचार करण्यासाठी गोष्ट एक आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग दुःख येत असते आणि त्या दुःखाचे निवारण योग्य वेळी ठरलेल्या वेळीच होते. का माहीत आहे? कारण प्रत्येक व्यक्ती ही गतजन्मीचे पापकर्म पुण्यकर्म घेऊन आलेली असते. जेव्हा पापकर्माचा कार्यकाल चालू असतो तेव्हा दुःख आणि पुण्यकर्माचा कार्यकाल चालू असतो तेव्हा सुख. जोपर्यंत पापकर्मांचा कार्यकाल संपत नाही तोपर्यंत आपण कितीही उपाय केले तरीही आपणास आराम मिळत नाही, सुख मिळत नाही आणि योग्य व्यक्तीही भेटत नाही. तेव्हा आपण मनाने न खचता स्वतःची समजूत घातली पाहिजे की हे तुझे भोग तू घेऊन आला आहेस ते तुला हसतमुखाने नामस्मरण करून भोगायलाच हवे आणि त्यामुळे दुःखाचे प्रसंग कसे येतात आणि निघून जातात हे कळत नाही. जेव्हा त्या पुजाऱ्यांचे सर्व उपाय थकले, त्यांच्या पापकर्माचा कार्यकाल संपत आला तेव्हा त्यांना जगद्गुरू श्री शंकराचार्यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले. त्या पुजाऱ्यांचा अहंकार गळून गेला. आपली चूक झाली हे त्यांनी मान्य केले व क्षमायाचना करून पश्चातापही त्यांनी व्यक्त केला. पश्चाताप दग्ध मनाने शुद्ध अंतकरणाने जेव्हा ते रामेश्वराच्या दर्शनाला आले तेव्हा श्री स्वामी महाराजांचे दर्शनही झाले आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने तीर्थाचे पाणीही पूर्वत झाले आणि पुजाऱ्यांचे उत्पन्नही वाढले. पुन्हा येथे स्वामी महाराजांना सुचवायचे आहे, षडविकारांना दूर लोटा, अहंकाराला थारा देऊ नका. सगुण रूपातील मंदिरात असलेल्या परमेश्वराजवळ असताना त्याच परमेश्वराचा तसेच त्याच्या भक्तांचा भावनांचा व्यापार करू नका आणि जर का कळत नकळत अशा चुका तुमच्याकडून होत असतील तर त्या चुका स्वीकारा, सुधारा, मनापासून पश्चाताप करा व अशा चुका परत न होण्यासाठी परमेश्वराकडे शक्ती मागा. परमेश्वर तुमचाच आहे, तुमच्याच हृदयात आहे आणि तत्क्षणीच तो तुम्हाला माफ करेल आणि न मागताही बरंच काही देऊन जाईल. पण नेहमीच मंगलाचरण ठेवा. या महाराजांच्या लीलेतून आणि बोधातून सगळ्यांना प्रत्येकाला जे जे काही प्रश्न पडले असतील ते मिळाले, त्याची उत्तरं मिळाली असतील. मीच का आणि माझ्याच वाट्याला का असा प्रश्न प्रत्येकाला पडतो, मलाच का? तर त्याचं उत्तर महाराजांनी इथे ह्या बोधातून खूप छान प्रकारे दिलेलं आहे आणि फक्त आम्ही विचार करायला हवा, कारण त्याच्यावरती मी जास्त अजून निरूपण देण्याची गरज नाहीये. खूप छान बोध आहे. वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा बोध सुद्धा महाराजांनी सांगितलेला आहे की मी ह्या लीला का केला, का करतो, आजही का करतो. हे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि तुमच्या माझ्या जीवनात बरंच काही घडत असतं.
त्याचं फक्त आपण निरीक्षण करायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मग आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःलाच मिळतात. कुठे इकडे तिकडे फिरायची गरज लागत नाही. इथे थांबूया.